आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। दोन स्टेटमेंट तुमचे काम, एक जण दिल्ली पर्यंत जाणार आणि एक जण जाणार नाही। तुमचे दोन स्टेटमेंट काम, याचं उत्तर द्या। आम्ही मागे घेतो। तुम्हाला शंका काय वाटते दिल्ली बद्दल? असं का? पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या स्वरांचा बनवायचा आणि इकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्ली पर्यंत जाऊ। तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला, तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नये? आम्ही 10चं पुढे ढकलतो। तुमचं एकतर्फी स्टेटमेंट का नाही? मग असं का? आमच्याबद्दलच असं का वागायचं तुम्हाला? कायद्याबद्दल तुमच्या जे आता काहीच होत नाही हे आम्हाला माहिती। कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही, तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय। अनेक जण व्यक्त होत आहेत की फसवणूक झाली म्हणून तुमची काय भावना आहे? ती फसवणूक झाली त्यांची, बरोबर आहे, त्यांचं काय चुकलं नाही, त्यांना काही मिळालं नाही। गोरगरिबांची फसवणूक नाही झाली, त्यांची फसवणूक झाली, त्यांना काही मिळालं नसेल, पद मिळालं नसेल, पैसे मिळाले नसते, त्यांची फसवणूक झाली। कायद्यात फसवणूक ती नाही, मी स्टेटमेंट बद्दल बोलतो। दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत। मग आम्ही 16ला बसण्याच्या आधी सुरू केलं आम्ही, पण आम्ही चालत नाही का आधी? अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का? तुम्हाला जर एकच व्यक्ती पाहिजे असला, करोडोने मराठी पाहिजे नसले तर आमचं नाव लागेल। तुम्ही दोन स्टेटमेंट करता कसं काय? तुमचा काय समज आहे? कारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय, त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे, मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालं। जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं खरंय, त्यांना नाही मिळालं, कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच, हा लढा गोरगरिबांसाठी। तुम्ही अध्यादेश काढल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय येतो। तो आधीच अंमलबजावणी कशी होईल? त्याला अधिवेशन घ्यावं लागेल, अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करावा लागेल अध्यादेशाचा, आणि त्यानंतर अंमलबजावणी। आम्ही पण तेच म्हणतो ना, आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही 16 पर्यंत काही बोलणार पण नव्हतो। तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले? अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर, कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतं, त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही। कुठलंही एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं, तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते, नंतरच लायसन दिलं जातं। इथपर्यंत आमची समज आहे ना, आमची समज नाही असं नाही। तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकात शब्द वापरायला लागला, म्हणून आमचं नाव लिहायचं 10 फेब्रुवारीला। तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे काय हेतू या दोन स्टेटमेंटचा? तेच सिद्ध करण्यासाठी 10 फेब्रुवारीला आंदोलनापासून सुरुवात। पण तुमच्या मनात आहे का? ते मोडी लिपीसारखंच वाकडं बोलत, त्यामुळे ते 10 तारखेला कार्यक्रम आहे। पण मी खरं सांगतो, मी आमच्या आईकडच्या बांधवांना माहिती आहे, मी खोटं नाही बोलत, पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आत्ताही विश्वास आहे। फक्त ते दोन स्टेटमेंट एकाएकीच कमी करतात, मोठी मिळालं नाही आम्हाला, एकाएकीच करते, नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास, पण ते एकाएकी त्यांना काय होते काय नाही, त्या समोरच्या बघितला की लगेच बदले, आमचा बघितला की बदले, असं काही का? बरोबर मोर्चा पोर सुरू ठेव का म्हणजे असं लपड? पण मग आता तुम्ही ह्या जे काही 10 तारखेपासून आंदोलन उपोषण सुरू करताय, हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं आहे? हे शेवटचा, आता हे शेवटचं अंमलबजावणी त्या कायद्याची करण्यासाठी, कायदा बनलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे, आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदाच तुकडा। नाही, दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे गेला, तसं उपोषणाऐवजी दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही का स्वीकारत? काय गरज नाही, मराठी काय चीज आहे, सबके ध्यान में आया भाई आप। मुंबई को जाने की जरूरत नाही। हे उपोषण आता मागच्या आंदोलनाच्या वेळेस असं म्हणाले होते की तुम्ही उपोषण अंतरवालीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागावामध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं, गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 वगैरे। तोच सिद्धांत, तेच नियम आता या उपोषणावर सुरू असतील का? फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल। यावेळेस आंदोलनाचे 5% असणार, ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी, 9 तारखेच्या 8 तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार, पण टप्पे 7 असणार आहे। सरकारला घेरणारी नाही, तुमच्या आंदोलनात टप्प्याला फार महत्व असतं। हो, कारण मी या आंदोलनात सुद्धा टप्पे टाकले होते। कोण गळाले की लगेच माघारी, घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार। तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसे, सकाळी संध्याकाळी आम्ही 42 असे टप्पे पाडले, तुम्ही 4 बाजून घेरलात आणि 10 बाजून घेणार होतो, आणि तेच सरकारनं ओळखलं, आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले, आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला। म्हणजे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा, याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण आहे 10 जानेवारी। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा
कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.